पहिल्या प्रकरणामध्ये आपण वस्त्रतंतूचे गुणधर्म बघत आहोत। आता यामध्ये आपण जे गुणधर्म अत्यंत आवश्यक असतात असे प्राथमिक गुणधर्म आणि दुय्यम गुणधर्म असे दोन प्रकारचे गुणधर्म आपण बघितले। आता यानंतरचे आपण बघणार आहोत वस्त्रतंतूमध्ये असणारे उष्णते संबंधीचे गुणधर्म। उष्णते संबंधीचे गुणधर्म म्हणजे तंतूची जास्तीत जास्त कोणतेही नुकसान न होऊ देता उष्णता सहन करण्याची क्षमता, त्याला म्हणतात उष्णता रोधक क्षमता। म्हणजे बघा, एखादा तंतू आहे आणि तंतूचा जो आपण कापड बनवतो या कापडावरती किती प्रमाणात उष्णता सहन होते, जास्तीत जास्त उष्णता सहन करण्याची त्याची जी क्षमता असते त्याला म्हणतात उष्णता रोधकता। आता आपल्याला हा गुणधर्म अभ्यासाचा असतो, त्याचा संबंध येतो इस्त्रीशी आणि कपडे धुताना वापरायच्या गरम पाण्याशी। काही तंतूंना उष्णता जास्त सहन होते, काही तंतूंना कमी होते। पहिला आहे हा उष्णतेचा परिणाम। काही तंतू उष्णतेमुळे वितळतात आणि काही तंतू उष्णतेमुळे जळतात। तर उष्णतेचा परिणाम म्हणजे त्या तंतूवरती उष्णतेने काय परिणाम होतो, ते कशा प्रकारचे त्यांच्यामध्ये बदल घडतात, ते कसे जळतात। आणि दुसरा हा मुद्दा असतो इथे की कपडे धुताना त्या तंतूच्या कपड्यांना किती तापमानाचं पाणी सहन होईल, हे सुद्धा महत्वाचं आहे। प्रत्येक कपडा गरम पाण्याने धुतला तर काही वेळेला काही तंतूंचे कपडे गरम पाण्याने खराब होतात। म्हणून उष्णते संबंधीचा किंवा उष्णतेचा जो परिणाम आहे त्याचा विचार या दृष्टीने पण आपल्याला करायचा आहे। आणि दुसरा म्हणजे त्यावर जेव्हा इस्त्री होते तर ही इस्त्रीचं तापमान तो तंतू किती प्रमाणात सहन करू शकतो हे सुद्धा महत्वाचं असते। किंवा तो जास्त इस्त्रीने एखादं कापड जळते असा आपला अनुभव असतो, किंवा कमी तापमानाच्या इस्त्रीने काही कपड्यांच्या वळ्या निघत नाही, हा पण आपल्याला अनुभव असतो। त्यामुळे नेमकं कोणता तंतू किती उष्णता सहन करू शकतो याचा अभ्यास या गुणधर्मामध्ये केला जातो। मानवनिर्मित तंतू हे उष्णता रोधक असतात, त्यामुळे उष्णतेने ते सहज खराब होतात। आता याच्यामध्ये दुसरा गुणधर्म आहे उष्णता वाहकता। उष्णता वाहकता म्हणजे तंतूची उष्णता वाहून नेण्याची क्षमता। आपल्या शरीरातून उष्णता कपड्यांमधून बाहेर पडत असते। शरीरातील उष्णता बाहेरच्या वातावरणात वाहून नेण्याचं तंतूमध्ये गुणधर्म आहे। हा गुणधर्म काही तंतूंमध्ये जास्त आहे आणि काही तंतूंमध्ये कमी आहे। बघा, काही कपडे घातल्यानंतर आपल्याला कधी कधी खूप गरमी होते आणि त्याच वातावरणात दुसऱ्या प्रकारचे कपडे घातले तर सुसह्य वाटते।
हे असं का घडते तर त्या तंतूची उष्णता वाहून नेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. साधारणपणे नैसर्गिक तंतू जे आहेत हे उष्णता वाहक आहेत, चांगले उष्णता वाहक आहेत. त्यामुळे अशा तंतूंचे कपडे उन्हाळ्यामध्ये घालायला सुखकारक वाटतात. मानवनिर्मित तंतूंची उष्णता वाहकता त्या मानाने कमी असते. तर नैसर्गिक तंतू आणि मानवनिर्मित तंतू या दोघांच्याही उष्णता वाहकतेमध्ये फरक आहे. उष्णता वाहकता कमी असेल तर काही तंतूंमध्ये उबदारपणा सुद्धा असतो. त्यामुळे हे तंतू थंडीच्या दिवसात वापरण्यास सोयीस्कर वाटतात. तर अशी उष्णता वाहकता हा एक दुय्यम गुणधर्म आहे. त्यानंतरचे गुणधर्म आहेत जैविक गुणधर्म. जैविक गुणधर्मामध्ये आपल्या तंतूंवर काही सूक्ष्म जीवाणूंचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो. बघा, काही वेळेला काही कपडे जर ओलसर राहिले तर त्याच्यावरती कधी कधी काळपटपणा आलेला दिसतो, काळे ठिपके आलेले दिसतात, किंवा कधी कपड्यांना आपोआप छिद्र पडलेलं एखाद्या वेळेला दिसते. ह्या ज्या गोष्टी आहेत हा सूक्ष्म कीटाणूंचा किंवा सूक्ष्म जीवाणूंचा परिणाम असतो. याला जैविक गुणधर्मामध्ये अभ्यासला जातं. याच्यामध्ये पहिला परिणाम यातला कीटकाचा परिणाम. वस्त्राला सुद्धा कीड लागत असते. सूक्ष्म कीटाणू हे वस्त्रामधले काही प्रथिन जे असतात ते खातात. त्यामुळे त्या कपड्यांना सूक्ष्म छिद्र पडतात. कपड्यांवरती सूक्ष्म छिद्र साधारणपणे प्रथिनजन्य तंतूंच्या कपड्यांवर पडतात. नैसर्गिक प्रथिनजन्य म्हणजे प्रथिनांपासून बनलेले तंतू म्हणजेच प्राणीज तंतू, प्राण्यांपासून मिळणारे तंतू. यामध्ये रेशीम आहे, लोकर आहे. या तंतूंच्या कपड्यांना कसर लागू शकते. त्यातले जे प्रथिन आहेत ते कीटकांचं आवडतं खाद्य असते. त्यामुळे सूक्ष्म कीटक जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही असे त्या कपड्यांमध्ये छिद्र करतात, तिथले प्रथिन खातात. तर असा हा कसर, ह्या कीटकांनाच कसरचा परिणाम असेही म्हणतात. असा कसरचा परिणाम कपड्यांवर होत असतो. दुसरा परिणाम आहे बुरशीचा परिणाम. कपड्यांना बुरशी सुद्धा लागते. विशेषतः वनस्पतीज तंतू ही बुरशी लागते. वनस्पतीज तंतूंना आणि कसर लागते प्राणीज तंतूंना. बुरशीचा परिणाम विशेषतः वनस्पतीजन्य तंतू जे आहेत या तंतूंवर हानिकारक होत असतो. कपडा जर ओलसर वगैरे राहिला तर त्यावरती बुरशी येते. मानवनिर्मित तंतूंवर बुरशीचा हानिकारक परिणाम होत नाही. तर हे आहेत जैविक गुणधर्म. परत बघा, उष्णते संबंधीचे गुणधर्म
यामध्ये उष्णतेचा परिणाम याचा अभ्यास केला जातो. एखादा वस्त्रतंतू किती उष्णता सहन करू शकतो, म्हणजे किती जास्त उष्णतेनंतर तो खराब होतो, हे इथे बघितले जाते. इथे इस्त्री करताना त्याचं तापमान किती असावं या गुणधर्मामुळे आपल्याला कळते, याचा अभ्यास केल्यामुळे कळते. आणि वस्त्र कपडे धुताना किती तापमानाचं पाणी वापरावं हे सुद्धा उष्णतेचा परिणाम याच्यामधून आपल्याला कळते. कारण तो तंतू किती तापमान सहन करू शकतो याचा अभ्यास या ठिकाणी होतो. उष्णता वाहकता यामध्ये तंतूमध्ये उष्णता वाहकता हा एक गुणधर्म असतो, जो शरीरातली उष्णता वाहून वातावरणामध्ये जाते. हा गुणधर्म वेगवेगळ्या तंतूंमध्ये वेगवेगळा असतो. काही तंतू जास्त उष्णता वाहक असतात, तर काही तंतू कमी उष्णता वाहक असतात. कमी उष्णता वाहक असणाऱ्या तंतूंमुळे शरीराला ऊब निर्माण होते, गरमी निर्माण होते. त्यानंतर आहेत तंतूंचे जैविक गुणधर्म. जैविक गुणधर्मामध्ये जीवाणूंचा तंतूंवर होणारा परिणाम अभ्यासला जातो. यामध्ये पहिला मुद्दा असतो कीटकाचा परिणाम. वस्त्रतंतूंना सूक्ष्म अशी कसर लागत असते. प्रथिनजन्य तंतू किंवा प्राणीज तंतू जे आहेत, नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू किंवा नैसर्गिक प्राणीज तंतू म्हणजे रेशीम, लोकर या तंतूंच्या कपड्यांवरती कसरचा दुष्परिणाम होत असतो. कपड्यांची साठवण किंवा निगा कपड्यांची साठवण आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्याची निगा कशी राखावी या दृष्टीने हे दोन परिणाम आपल्याला मदत करतात. काही कपडे आपण साठवून ठेवून देतो, वर्षभर वापरत नसतो. जसं थंडीच्या दिवसातले कपडे आहेत, स्वेटर्स, शॉल वगैरे, यांचा वापर विशिष्ट दिवसांमध्येच आपण करतो. तर अशा वेळेला हे कपडे ठेवून देताना तिथे काही काळजी घ्यावी लागते, कारण ह्या कपड्यांना कसरचा परिणाम होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून, कपड्यांची साठवण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे जैविक गुणधर्म मदत करत असतात. काही कपड्यांना कसर लागते, तर कसर रोधक पदार्थ त्याच्यामध्ये ठेवून ते कपडे ठेवून द्यावे लागतात. आणि म्हणून ही जी कसर आहे किंवा हे सूक्ष्म कीटक आहे यांचा परिणाम कशावर होतो हे आपल्याला इथे समजते. तर हा परिणाम होतो प्राणीज तंतूंवर किंवा प्रथिनजन्य तंतूंवर. दुसरा जैविक गुणधर्मामधला दुसरा गुणधर्म बुरशीचा परिणाम. तर बुरशीचा परिणाम हा वनस्पतीज तंतूंवर होतो. नैसर्गिक वनस्पतीज तंतू किंवा सेल्युलोजच्या बनलेले तंतू. नैसर्गिक वनस्पतीज तंतू म्हणजे सुती तंतू, लिनन तंतू, ज्यूट तंतू इत्यादी. यांच्यावरती बुरशी लागू शकते. कपडे जर ओलसर ठेवले, दमट वातावरणात जर ते असले तर त्यावर बुरशी लागते. म्हणजे ह्याही कपड्यांची साठवण करताना कशी काळजी घ्यायची या दृष्टिकोनातून हा परिणाम आपल्याला मदत करतो. तर असे वस्त्रतंतूचे हे दोन प्रकारचे गुणधर्म आपण आता बघितले. उष्णते संबंधीचा गुणधर्म आणि जैविक गुणधर्म. आता आपण ह्या सगळ्या गुणधर्मांचा एकदा अभ्यास करू. सर्वात पहिले आपण बघितले होते वस्त्रतंतूवर
वस्त्रतंतूमध्ये कोणकोणते गुणधर्म असतात त्यातले पहिले आपण बघितले होते प्राथमिक गुणधर्म. प्राथमिक गुणधर्म म्हणजे जे वस्त्रतंतूंमध्ये असणं आवश्यक आहे त्या गुणधर्मांच्या शिवाय त्या तंतूपासून धागा बनत नाही आणि वस्त्र बनत नाही. अशा गुणधर्माला म्हणतात प्राथमिक गुणधर्म. आता ह्याच्यामधला पहिला गुणधर्म आपण पाहिला होता लांबी. प्रत्येक तंतूला विशिष्ट लांबी असणं आवश्यक आहे. तंतू जितका जाड असेल त्याच्या 100 पट तो लांब असावा लागतो, तेव्हा तो वस्त्रतंतू म्हणून उपयोगात येऊ शकतो. तंतूंमध्ये आखूड तंतू आणि लांब तंतू असे दोन लांबीमध्ये त्यांचे दोन प्रकार आहेत. आखूड तंतू म्हणजे ज्या तंतूची लांबी इंच किंवा सेंटीमीटर मध्ये मोजल्या जाते आणि लांब तंतू म्हणजे ज्या तंतूची लांबी मीटर मध्ये मोजल्या जाते. तर असा हा प्राथमिक गुणधर्मामधला पहिला गुणधर्म लांबी, जो तंतूमध्ये असणं आवश्यक आहे. दुसरा गुणधर्म मजबूती. प्रत्येक वस्त्रतंतू हा मजबूत असावा लागतो. कारण मजबूती ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. वस्त्रतंतूपासून धागा निर्मिती आणि धाग्यांपासून कापड निर्मिती यामध्ये भरपूर असा त्या तंतूंवरती ताण येत असतो. त्यामुळे वस्त्रतंतू मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय त्या उत्पादन प्रक्रियेत ते टिकणार नाहीत. म्हणून दुसरा गुणधर्म आहे मजबूती. तिसरा गुणधर्म आपण बघितला होता लवचिकता. प्रत्येक वस्त्रतंतू हा लवचिक असला पाहिजे. लवचिकता म्हणजे तंतूची न तुटता वाकण्याची क्षमता. प्रत्येक तंतूला लवचिकता असेल तर त्या तंतूंना पीळ देता येतो, त्याचा धागा बनतो आणि त्या धाग्यापासून बनलेलं वस्त्र कापड शरीराच्या हालचालीप्रमाणे वळू शकते. त्याच्यामुळे सहजपणे शरीराची हालचाल करता येणं आणि शरीराच्या नुसार त्याच्या आकाराप्रमाणे ते कापड वळणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तिसरा प्राथमिक गुणधर्म आहे लवचिकता, जो प्रत्येक तंतूमध्ये असणं आवश्यक आहे. तेव्हाच त्या तंतूचं वस्त्र निर्मिती होते. चौथा गुणधर्म सुसंबद्धता. सुसंबद्धता म्हणजे तंतूंची एकमेकांना धरून राहण्याची क्षमता. हे तंतू एकमेकांमध्ये असे अडकले पाहिजे, धरून राहिले पाहिजे. त्यामुळे त्यांना जेव्हा ते एकत्र राहतात त्यावेळेलाच त्यांच्यापासून धागा तयार करता येतो. जर तंतू सगळे सुळसुळीत असतील तर ते एकत्र राहिले नाही तर धागा बनत नाही. म्हणून तंतूमध्ये सुसंबद्धता सुद्धा आवश्यक गुणधर्म आहे. पाचवा गुणधर्म समानता. हे जे गुणधर्म आहे, जसं प्रत्येक तंतू विशिष्ट लांब असला पाहिजे, प्रत्येक तंतू मजबूत असला पाहिजे, त्या तंतूमध्ये लवचिकता असली पाहिजे, त्या तंतूमध्ये सुसंबद्धता असली पाहिजे. हे गुणधर्म ज्या तंतूमध्ये आहेत
त्याच तंतूमध्ये समानता असली पाहिजे। या गुणधर्मांची समानता असेल तर त्या तंतूला आपण वस्त्रतंतू म्हणू, त्या तंतूपासून धागा निर्मिती होऊ शकते। म्हणून याला म्हणतात प्राथमिक गुणधर्म। हे गुणधर्म, हे 5 गुणधर्म ज्या तंतूमध्ये आहेत त्याच तंतूंचे धागे बनतात आणि त्याचे वस्त्र बनतात, तर ह्याला म्हणतात प्राथमिक गुणधर्म। हे गुणधर्म अत्यावश्यक असतात। हे प्रत्येक तंतूमध्ये, म्हणजे ज्याचे ज्याचे कपडे बनवता येतात त्या सगळ्या तंतूंमध्ये हे असतात, तेव्हाच त्याचे कपडे बनतात। यानंतर आपण पाहिले होते दुय्यम गुणधर्म। हे दुय्यम गुणधर्म यांच्यासारखे अत्यावश्यक नसतात। हे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये वस्त्रतंतूमध्ये असतात, तर त्यामुळे या गुणधर्मांना दुय्यम गुणधर्म असं म्हणतात। हे गुणधर्म तंतूचा जो गुणधर्म आहे त्यावर परिणाम करत असतो। तर दुय्यम गुणधर्मामध्ये आपण पहिलं बघितलं होतं भौतिक स्वरूप। भौतिक स्वरूप मध्ये आपण पाहिलं होतं रंग, चमक आणि पोत। प्रत्येक नैसर्गिक तंतूला वेगवेगळे रंग प्राप्त झालेले आहेत। ते कोणत्या रंगाचे आहे याचा परिणाम किंवा याचा काहीही आपल्याला फरक पडत नाही, त्याचा धागा तयार होतो। तंतूची चमक ही सुद्धा वेगवेगळी आहे। रेशीम जास्त चमकदार आहे, तर काही तंतू कमी चमकदार आहेत। मानवनिर्मित तंतू जास्त चमकदार आहेत। तर हा दुय्यम गुणधर्म झाला। या चमक कमी जास्त असू शकते, प्रत्येक तंतूची वेगवेगळी असू शकते। पोत भौतिक स्वरूप मध्ये येतो। पोत काही तंतूंचं मऊ असू शकते, काही खरखरीत असू शकते, काही खडबडीत असू शकते। तर हे 3 मुद्दे येतात वस्त्रतंतूच्या भौतिक गुणधर्मामध्ये। हा येतो याचा दुय्यम गुणधर्म। दुसरा याच्यामध्ये घनता। दुय्यम गुणधर्मामध्ये आपण दुसरा गुणधर्म पाहिला होता घनता। घनता म्हणजे वस्त्रतंतूचा भरीवपणा किंवा जडपणा। काही तंतूची घनता उच्च असते, काही तंतूची घनता कमी असते। घनता उच्च असेल तर त्या तंतूचे कपडे वजनाला जड असतात, आणि घनता कमी असेल तर कपडे वजनाला हलके असतात। असा हा दुसरा गुणधर्म। तिसरा तन्यता। तन्यता म्हणजे तंतू ताणल्यावर त्याची ताण सहन करण्याची क्षमता किंवा ताणण्याची क्षमता, आणि ताण कमी केल्यानंतर आहे त्या स्थितीत राहण्याची क्षमता। ही सुद्धा प्रत्येक तंतूची वेगवेगळी आहे, म्हणून हा सुद्धा दुय्यम गुणधर्म आहे। काही तंतू जास्त ताणल्या जातात, काही तंतू कमी ताणल्या जातात। आपण वस्त्र वापरतो त्यावेळेला याचे अनुभव आपल्याला येतात। चौथा गुणधर्म आपण बघितला आहे चुनी विरोधकता, म्हणजे तंतूची चुन्यांना विरोध करण्याची क्षमता। चुन्या म्हणजेच वळ्या, चुरगळणे। तर काही कपडे कमी चुरगळतात, काही कपडे जास्त चुरगळतात। ज्या कपड्यांची चुनी विरोधकता कमी आहे ते जास्त चुरगळतात आणि त्याला वारंवार इस्त्री करावी लागते। ज्या कपड्यांची चुनी विरोधकता जास्त आहे ते कमी चुरगळतात, त्यांना इस्त्रीची विशेष गरज नसते। अशा प्रकारे वस्त्रांवर या गुणधर्मामुळे काही वस्त्रांवर जास्त चुन्या पडतात, काही वस्त्रांवर कमी चुन्या पडतात। हा आहे दुय्यम गुणधर्म।
त्यानंतर 5वा बघितला होता आपण आर्द्रता शोषकता. आर्द्रता शोषकता म्हणजे तंतूची आर्द्रता सहन करणे शोषून घेण्याची क्षमता. काही कपडे हे जास्त आर्द्रता शोषक असतात, काही कमी असतात. जे कपडे जास्त आर्द्रता शोषक आहे ते शरीरावरचा घाम शोषून घेतात, ते वापरायला सुखकारक वाटतात, ते मात्र उशिरा सुकतात. आणि ज्या तंतूची आर्द्रता शोषकता कमी आहे ते घाम शोषून घेत नाही, त्यामुळे थोडे असुखकारक वाटतात, परंतु ते लवकर सुकतात. तर असा हा आर्द्रता शोषकता हा एक दुय्यम गुणधर्म आहे. आणि यानंतर आपण बघितले होते उष्णते संबंधीचे गुणधर्म. उष्णतेच्या संबंधीच्या गुणधर्मामध्ये आपण 2 बघितले होते, उष्णतेचा परिणाम आणि उष्णता वाहकता. त्यानंतर आपण पाहिले जैविक गुणधर्म. यामध्ये आपण बघितला कसर किंवा कीटक यांचा परिणाम आणि बुरशीचा परिणाम. तर अशा प्रकारे हे वस्त्र तंतूचे गुणधर्म आपण अभ्यासले आहेत. यानंतरचा मुद्दा आपण नंतर बघू.